नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमचं काय मत असेल ते प्लीज टाका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण इंग्रजांच्या काळातल्या 2 गोष्टी पाहणार आहोत, कारण आपल्याला त्यांचाही थोडा विचार करायला हवा की त्यांनी आपल्या भारतावरती कसं आक्रमण केलं आणि आपण कितीतरी लोकांनी त्याला विरोध करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे। हे त्यांचं कौतुकास्पदच गोष्ट आहे आणि त्यांना विनम्र अभिवादन करून नमस्कार करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते। इंग्रज ज्या वेळेला भारतात आले त्यावेळेला त्यांनी प्रथम सर्व भारताची चाचणी केली। काय कुठे आहे, प्रदेश कसे आहेत, नद्या काय आहेत, वनस्पती कशा आहेत, जंगलं किती आहेत, प्राणी किती आहेत। अत्यंत हुशार इंग्रज होते आणि त्यांनी आक्रमण केलं। ते कसं, पहिल्यांदा ते जहाजं लुटायला यायचे ते रात्रीच्या वेळी। आता रात्रीच्या वेळी येण्याचं कारण त्यांचं म्हणजे काय, कोणी आपल्याला पाहू नये किंवा आपल्या जहाजांवरती कोणी आक्रमण करू नये असा त्यांचा उद्देश। आणि येता येता अरबी समुद्रामधून येताना एक दिवस त्यांना एका ठिकाणी मिळमिळता असा छानपैकी चकाकणारा असा प्रकाश दिसला, हिऱ्या माणक्यांचा असतो तसा। आणि त्या प्रकाशाच्या झोताने ते समुद्रातून येत आहेत, पुढे येत आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं की हा कोणत्या तरी देशाचा किनारा आहे, कशाचा तरी किनारा आहे। आणि म्हणून त्या जहाजातनं उतरले आणि त्यांनी पाहिलं तर चक्क भारताचा किनारा होता आणि हे त्यांना माहिती होतं। आणि तो चकाकत होतो काय, तर ते लक्षात घ्या, दक्षिणेकडे आपल्या देशाच्या चारी बाजूने देवीने आपली रक्षण केलेले, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी सांगेन। ते कन्याकुमारीचं दर्शन हे अतिशय प्रिय, पवित्र आणि आपल्याला लाभदायक असं आहे। दक्षिणेकडचं टोक, पूर्वेकडे आहे, पश्चिमेकडे आहे, उत्तरेकडे आहे, सगळीकडे देवांचं दर्शन आहे। पण आज आपण दक्षिणेकडच्या कन्याकुमारीचं वर्णन बघूया। कशी होती तिचं मंदिर दक्षिणेकडे तिचं तोंड केलेलं। आता तिचं थोडं बदल झालं त्या देवळामध्ये, पण अगदी सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेला इंग्रज भारतात आले त्यावेळेला तिच्या नाकामध्ये हिऱ्याची नथ कायम सजवलेली, दागिन्याने अशी फुललेली मस्त देवी ती। आणि कधी तिचे दागिने उतरवलेलेच नाही, फक्त आंघोळीच्या वेळी, स्नानाच्या वेळी वस्त्र परिधान, तिला साड्या बिड्या नेसवत त्यावेळेला पुन्हा ते दागिने रात्रीच्या वेळेला ते ज्या वेळेला जहाज घेऊन लुटारू जहाज घेऊन येत असताना त्यांना तिथे प्रकाश दिसला। ते म्हणाले इथे काहीतरी आहे आणि म्हणून ते हळूहळू जहाज घेऊन तिथपर्यंत आले आणि पाहतं तो कशाचा तरी किनारा आहे आणि इथे काहीतरी वस्ती असावी, कारण एवढं मोठं हिऱ्या माणकाचं चमकणारं जर काही असं वस्तू असेल तर इथे नक्कीच कोणीतरी मोठे लोक राहत असतील। आणि त्यानंतर फेऱ्या घालता जहाजं येता त्यांच्या लक्षात आलं की हा भारत देश आहे। ते देवीच्या तिथे आले। नंतर आपल्याही लक्षात आलं की हा जो किनाऱ्याच्या वरती देवीचा मूर्ती आहे, मंदिर आहे, त्यातून तो हिऱ्याचा चकाकणारा प्रकाश, त्या प्रकाशाच्या झोताने यांनी भारत पाहिला आणि भारतावरती आक्रमण केलं। ते ज्या वेळेला किनाऱ्याला आले हे तिथल्या पुजाऱ्यांचं आणि वस्ती असणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी देवळाचा दक्षिणेकडचा दरवाजा कायमस्वरूपी बंद करून टाकला। पण तोपर्यंत त्यांना काहीतरी सुगावा लागलेला होता। अशा अनेक मार्गाने इंग्रजांनी, डच वगैरे सगळे प्रकार, डच सगळ्या प्रकारचे लोक भारतामध्ये हळूहळू राज्य करण्यासाठी पहिल्यांदा म्हणजे वसाहती करून सगळी लूट न्यायची संपत्तीची। आणि म्हणता त्यांना इतकं रान मोकळं मिळालं की त्यांनी वसाहतीच इथे केल्या। आणि अशी कन्याकुमारी देऊळ आजसुद्धा मला वाटतं दक्षिणेकडचं देऊळ बंद आहे, पण आता बंद करून सुद्धा काय झालं ते होऊन गेलं, पण तरीसुद्धा ते बंद आहे। अत्यंत पवित्र आणि दिसायला सुंदर अशी कन्याकुमारी असं तिचं नाव। आणि ते मंदिर अत्यंत प्रभावी आणि तुम्ही जर तिचं स्तवन केलं तर तुला सगळं काही देणारी अशी ती देवी आहे। आता
या देवीच्या दर्शनाने किंवा देवी पाहिल्यामुळे इथे काहीतरी आहे पाहिल्यानंतर त्याने भारतावरती हळूहळू प्रवेश करायला सुरुवात केली आणि दक्षिणेकडची जी जी राज्य होती त्यांच्याजवळ गोड गोड बोलून त्याने हळूहळू आक्रमण करायला वसाहती करायला सुरुवात केल्या. त्यांच्या घरातल्या आजूबाजूच्या लोकांजवळ सगळी माहिती काढून गोड बोलून की आम्ही तुम्हाला हे करू ते करू असं सगळं करून त्यांनी पूर्णपणे त्या दक्षिणेकडच्या परिसराचा कब्जा घ्यायची सुरुवात केली. हळूहळू त्यांची कब्जा घेण्याची कल्पना संपली आणि ते प्रवेशकर्ते झाले, राज्यकर्ते झाले म्हटलं तरी हरकत नाही. त्या तिथेच पुढच्या बाजूला कर्नाटक आहे. तुम्हाला सगळ्यांना कर्नाटक मद्रास वगैरे सगळं माहिती आहे. तर कर्नाटकाच्या डोंगरावरती इंग्रजांनी एक स्वप्न पाहिलं होतं की तिथे जंगल करायचं आणि त्या जंगलामध्ये जे उत्पादन होईल, चहा म्हणा, कॉफी म्हणा, इतर वनस्पती म्हणा आणि त्या परिसर तिथे तयार होणारा माल आपल्या देशामध्ये. पहिल्यांदा ते व्यापारी म्हणून आले होते, राज्य करायला आले नव्हते. तागडी घेऊन आले आणि राज्यकर्ते झाले असंच त्यांना म्हणतात. पण आपण माहीत नाही काय झालं ते आणि नाही राज्यकर्ते झाले, पण ते व्यापारी म्हणून ते तागडी घेऊन आले होते. चहा कॉफीची मळे सगळं प्रकार, धन धान्य संपत्ती, इतर उत्पादनं, वृक्षांची उत्पादनं, वनस्पतींची उत्पादनं, भरपूर प्रमाणात औषधी वनस्पती, अशा कितीतरी वनस्पती आपल्या दक्षिणेकडच्या भागातसुद्धा आहेत. त्यातल्या एका वनस्पतीची मी पुढे गोष्ट सांगणार आहे. तर असं म्हणता म्हणता त्याने हळूहळू वसाहती करायला गोड गोड बोलून वसाहती करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर ते दक्षिणेच्या उजव्या बाजूला कर्नाटकाच्या डोंगरावरती त्यांनी पाहिलं आणि डोंगरावरती भरपूर कसल्या तरी वनस्पती होत्या. ते अत्यंत हुशार होते, बुद्धिवान होते आणि म्हणूनच एवढं आपल्यावरती 150 वर्षे राज्य करू शकले. आपल्या सगळ्यांना त्रास देऊन 150 वर्षे राज्य केलं. सगळ्याचा अभ्यास केला होता त्याने आणि फुटीरपणा आणि मी मागेच एकदा सांगितलेलं होतं की आपल्याला एक शाप होता किंवा होता, आता नाही आहे, चुगली करणं. सगळं वर्णन त्यांना सांगितलं, गोड गोड बोलून त्यांच्याकडनं काढून घेतलं आणि कर्नाटकाच्या डोंगरावरती सागाची लागवड करायचं त्यांना लक्षात आलं. साग म्हणजे ज्या इमारतींसाठी किंवा इतर गोष्टींसाठी मजबूत पक्क, त्याला कधी वाळवी लागत नाही, पाण्याचा काही परिणाम होत नाही, उन्हातानाचा परिणाम होत नाही, थंडीचा परिणाम, इतकं पक्क लाकूड सागाचं म्हणजे सागवान, साया म्हणतात त्याला. सागवान आणि कळकाची बेटं ती त्यांनी त्या डोंगरावरती कर्नाटकाच्या लावायचं ठरवलं. आता त्यावेळेला हिंस्र श्वापदं त्या एरियात भरपूर होती. अस्वलं, वाघ, सगळ्या प्रकारची हिंस्र श्वापदं. मग तिथेही लागवड केल्यानंतर हे प्राणी आणि इतर सगळे त्या वनस्पतींची ती वाट लावतीलच, पण आपली लोकं तिथे गेल्यानंतर त्यांनासुद्धा संरक्षण हवं. म्हणून त्याने एकदा इंग्रजांनी ठरवलं की आपल्यातलाच एक लढवय्या, कर्तृत्ववान, न घाबरणारा किंवा देशासाठी म्हणजे इंग्लंडच्या देशासाठी काहीतरी करणारा असा माणूस त्यांना, तो म्हणाला मी करतो, मी जाऊन तिथे काय तुम्ही सांगाल ते करेन. तिथे लागवड करायची, लागवड हे लोक करतील, आपण त्यांना सांगू. आंध्र प्रदेशातून त्यांनी झाडं आणली सागाची आणि ती रोपटी लावायला सुरुवात केली. जमीन स्वच्छ करून ती खडून खतं बितं घालून रोपटी वाढायला सुरुवात केली आणि रोपटी वाढा. मग त्या रोपट्यांचं संरक्षण कोण करणार? तर ज्याने सांगितलं होतं तो इंजिनियर होता, इंग्रजांचा इंजिनियर होता, अतिशय हुशार होता. तो म्हणाला मी इथे राहतो आणि मला 4-5 लोक सोबतीला द्या. सुंदर असं जाळी बंद घर, म्हणजे एकच रूम, जाळी बंद, सगळीकडे कठीण अशा जाळ्या लावलेल्या की तिथे अस्वल होती, वाघ यायचे, सरपटणारे प्राणी, त्याच्यानंतर इतर प्राणी, मुंगूस, साप, सगळ्या प्रकारचे, कुत्री, मांजरं, सगळ्या प्रकारचे प्राणी तिथे यायचे आणि त्याला रात्री विता त्या खिडकीच्या तिथे येऊन अस्वलसुद्धा जोरजोराने ओरडायचं. पण त्याला एक मदतीला इंग्रजांनी मानून दिला होता, तो घाबरला आणि दुसऱ्या दिवशी निघून गेला. पण हा मात्र तिथे टिकून राहिला. त्याने सागाची लागवड केली आणि तिथे 2-3 बायका होत्या, त्यांच्याजवळ तो गोड बोलायचा. त्या बायका पण त्याला मदत करायच्या आणि
तो तिथे राहून भरपूर प्रमाणात त्यांनी सागवानाची लागवड केली. एक दिवस असं झालं, म्हणजे मारामाऱ्या पशुपक्ष्यांच्या चालायच्यात. एक मोठा साप, म्हणजे साप म्हणजे कसे ते नंबर असतात त्यांना, अमुक नंबरी तमुक नंबरी, सर्प म्हणतात त्या, सर्प नुसती जनावरं नव्हे, तो सर्प. आणि तिथून एक मुंगूस वगैरे सरपटणारे पाणी, म्हणजे त्यांचंच राज्य होतं तेव्हा. कोण माणसं जात होती तिथे, मुंगूस आणि साप हे त्याच्या झाडं लावल्याच्या ठिकाणी भांडत होते, म्हणजे एकमेकांच्या फुसफुस करीत होते. बराच वेळ त्यांचं पाहून इंग्रज अधिकारी थोडासा घाबरला आणि त्याला मदतही इतर लोक देत होते आणि त्याला मजाही वाटत होती. म्हणता म्हणता इतकी त्या दोघांची मारामारी जुंपली की त्या सापाने त्या मुंगसाचा मोठा चावा घेतला आणि ते मुंगूस रक्तबंबाळ झालं. अर्थात आता ते मरणारच असं आपल्याला वाटत होतं आणि कुणालाही. पण ते मुंगूस पळत जंगलात गेलं आणि जंगलात गेल्यानंतर तिथे एक साधारणपणे 3-4 फूट उंच अशा तिथे वनस्पती, त्या वनस्पतींची मुळं, त्या मुळातलं एक कंद काढून त्या मुंगसाने खाल्लं आणि त्याचं रक्त व्हायचं थांबलं. कल्पना करा की या प्राण्यांना सुद्धा किती स्वसंरक्षणासाठी बुद्धी होती, पराक्रम होता. आणि ते सगळं प्राणीसुद्धा, सरपटणारे प्राणी, अशा सगळ्यांना बुद्धी होती. त्याने ते कंद खाल्लं आणि त्याचा रक्तस्राव थांबला. आता हे मुंगूस कुठे जात आहे त्याला सांभाळण्यासाठी 2-3 जे आपले लोक त्याने ठेवले होते संरक्षणासाठी, ते तिथपर्यंत पोचले. त्यांच्या लक्षात आलं की ह्या मुंगसाने या झाडाचं काहीतरी कंद खाल्लं आहे जमिनीतलं. त्या झाडाचं कंद काढलं आणि मद्रासच्या प्रयोगशाळेमध्ये ते कंद पाठवलं. त्याच्याकडे दिलं, तो इंजिनियर आला, त्याने तिकडे पाठवलं आणि ते कंद खाल्ल्याने रक्तस्राव थांबतो असं त्या प्रयोगशाळेमध्ये लक्षात आल्यानंतर आज तगायत ती फळं, कंद तिथली काढली जातात आणि काय केलं जातं, त्यांचं त्या झाडांचं संरक्षण. आता हे संरक्षण करीत असताना आंध्र प्रदेशाच्या तिकडून हत्ती यायचे, हलत डुलत त्या हैदराबादच्या जंगलामध्ये यायचे. कशासाठी, तर उन्हाचा त्रास होऊ नये, उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून हत्ती फिरतच असायचे. ते हत्ती आल्यानंतर ते काय करायचे, सागाची जी लागवड केलेली होती ती हत्ती आपल्या सोंड्याने उडवून टाकायचे, कारण त्यांना त्याची अडचण व्हायची. आणि म्हणता ते हत्ती त्यांना त्रास द्यायला लागले आणि म्हणून त्यांना मारायला सुरुवात केली. हत्ती हा असा प्राणी आहे की तो पाण्यात जाऊन बुडतो आणि मरतो. त्याचे दात आहेत ना, हस्तिदंत म्हणतात. त्या हस्तिदंत अत्यंत औषधी आणि महत्त्वाचे आहेत. त्याची औषधं वगैरे भरपूर आहेत, ते आपण नंतर बघू. त्या हस्तिदंत त्या इंग्रजांना हवे होते, दात असे सुळे. पण त्या बाईला एका विचारलं की हत्ती मारता येत नाही. ते पाण्यात जातात, खोल पाण्यात जातात, डुबकी मारतात आणि तिथेच ते मरतात. कोणाच्याही हत्याराने, कोणाच्याही शस्त्राने किंवा कोणी पाठी धावत आलं म्हणून हत्ती हलत नाही, डुलत नाही, कुणाला भीत नाही. ते रमत चालतात आणि त्यांना असं वाटलं की आता आपण त्या सरोवरामध्ये जावं. खोल सरोवरात गेल्यानंतर ते प्राणार्पण करतात आणि मग तिथले जे रहिवासी, ज्यांना हे माहिती आहे, ते त्याचे दात काढतात. हस्तिदंत म्हणतात त्याला, सुळे एवढेले असतात. ते अत्यंत मौल्यवान अशी ती चीज आहे, हत्तीचे दात, सोंडेचे. ते मग इंग्रजांना सुगावा लागला हा, कारण आपल्या लोकांनी लगेच त्यांना सांगितलं की ते असं आहे. मग त्याने आक्रमण करायला हत्तींवरती सुरुवात केली. आला की ना पाण्यात डुबव. आणि अशा पद्धतीने ह्या इंग्रजांनी संपूर्ण त्या भागामध्ये, या परिसरात भरपूर प्रमाणात सागवाची लागवड केली आणि तो साग इतर वनस्पती जहाजातून मायदेशी पाठवायला सुरुवात केली. रबराची झाडं
तुम्ही जर तिकडे गेलात तर ते रबर, आम्ही गेलो तेव्हा मी एका बाईला विचारलं तिथे, त्यांना काही मराठी हिंदी इंग्रजी काही येत नाही, अंडू गुंडू 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 गुंडू, मी हातवारे करत आहे. तर तिने सांगितलं म्हणजे झाड आहे ना, झाड चीक पडतो, तो चीक ते गोळा, खाली बादल्या ठेवलेल्या होत्या ना चिकासाठी, आणि तो चीक, रबराच्या झाडाचा चीक ते गोळा करतात आणि सरळ आपण कपडे वाळतो तसे वाळत टाकलेले दोरीवरती एकत्र करून त्या रबराचा कितीतरी प्रकाराने, म्हणजे त्यांना अक्षरशः सुबत्ताच इथे मिळते. आपण कधी पाहिलेलंच नसेल का मला माहिती नाही, कारण मी तो इतिहास इतका खोलात जाऊन बघितला नाही. मी मुलांना शिकवलेलं मला बुद्धिमत्तेला पटेल, पण ते लक्षात नंतर आलं की हे जे रबर आहे ते केरळमध्ये, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात केरळमध्ये ह्या रबराची लागवड निसर्गतच होते. हे जसे इथे झाडं होतात तशी, आणि हत्ती हे कधी कोणाच्या हातून मरत नाही. आता तुम्ही शत्रूला मारायला ठरवलं तर बरं, पण ते डुलो सोंड हलवीत फिरत असे त्यांना वाटलं किंवा त्यांचं मरण जवळ, ते पाण्यात जातात, खेळतात, डुबतात आणि तिथे त्याच्यानंतर ते दात काढले जातात. तिथल्या बायाने त्या इंजिनियरला सांगितलं आणि त्याने ते हत्तीचे दात काढलेले आहेत. आणि अशा पद्धतीने तिथे सुद्धा वनस्पती, आपलं वनस्पतीशास्त्र, ते बघा, ते वनस्पतीशास्त्र त्या मुंगसाने ते मूळ खाल्लं आणि त्याचा रक्तस्राव थांबला आणि ते मेलं नाही, ते मुंगूस छान राहिलं. कारण त्या मुंगसाला म्हणजे अशा साध्या प्राण्यांना की बोलता येत नाही, फक्त ते धावत गेलो, रक्तातनं सांडत होतो, पण पटकन जाऊन त्या बरोबर त्या झाडाचं मूळ त्याने खाल्लं, कंद, आणि त्याचा रक्तस्राव थांबला. आपल्यापेक्षा प्राणी खरेच सुज्ञ आहेत, शहाणे आहेत. आपण ते बघू, काढू, प्रयोगशाळेत ते असं करू, ते त्यांना काही कळलं नाही, ते प्यायला रक्त थांबलं. हे किती सालच्या पूर्वीची हकीकत आहे. इंग्रज भारतात आले, तुम्हाला माहिती आहे कधी आले ते सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यांनी ही सगळी संशोधनं सुरू केली. गोड बोलून त्यांनी आपल्या सगळ्या लोकांना आपलंसं करून घेतलं कामाला, आणि आपण सुद्धा त्यांच्या आहारी गेलो. आपल्याला पैसे देत होते भरपूर, त्यामुळे ते पण खुश, हे पण खुश. आणि अशा पद्धतीने या इंग्रजांनी साग लावला, सागाची झाडं लावली, आणि ते लाकूड त्यांच्या होडक्यातनं, बोटीवरनं, होडक्यातनं म्हणजे होड्यातनं आपल्या घरी घेऊन चालले. आणि असं म्हणता दक्षिणेकडून काश्मीरपर्यंत इंग्रज, आणि कलकत्त्यापासून इकडे सौराष्ट्रापर्यंत जाऊन पोचलेले. आज कितीतरी वर्षे त्यांनी आपल्यावरती राज्य केलं. ते राज्य त्यांचं घालवून आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक लोकांनी आपले संसार, आपली घरदारं, आपली मुलं बाळं, बायका मुलं, एवढंच काय तर सगळं आयुष्य, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नावाची लिस्ट द्यायला लागलं तर संपणार नाही. लहान मुलापासून, मी व्हिडिओ सांगितलेला आहे, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत दोन्ही व्हिडिओ मी सांगितले. आजी आजोबा, कोणाला कामाला लावणारे, वासुदेवानंद फडक्यांपर्यंत वखारी लुटायच्या, आणि हा छोटा मुलगा, इंग्रजांची पत्रकं, ह्या मुद्दाम आधी मी पहिल्यांदा गोष्टी सांगितल्या. आणि मग तर सर्वच लोक इंग्रजांच्या विरुद्ध निरनिराळ्या मार्गाने लढायला लागली. त्यातल्या त्यात काही त्यांच्या विरुद्ध होती, काही लोक पैशासाठी काही करू शकत होते. अशा पद्धतीने हा जो कन्याकुमारीचा प्रवास, आणि ते सगळ्या प्रकारचे डच आले, डलोसी सगळे आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, सगळ्या प्रकारचे लोक भारतात आले, इंग्लंडमधून आणि तिकडनं फ्रेंचसुद्धा आले, इंग्रज आले, डच आले, काही आधी काही नंतर. आणि सगळ्यांनी सेतू हिमाचल म्हणजे कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत आणि पूर्वेला कलकत्त्यापासून सौराष्ट्रापर्यंत सगळ्या भारताला त्यांनी वेढलं होतं. त्यांना घालून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा लोकांनी केलेली आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणि नंतर ह्यांना
घालवून दिलेलं पण करार करून हे सगळं करून आणि अशा पद्धतीने या इंग्रज भारतात आले, कसे आले कधी आले ते मी सांगितलं. आणि हे सगळं घडण्यासाठी मूळ कारण म्हणजे आपण त्यांना जास्त सवलत दिली आणि त्यांच्या काही बाबतीत त्यांच्या बाजूने काहीतरी मिळत आहे म्हणून चुगल्या करून सांगून त्यांची कामं करून असं आपणही काही लोक त्यांच्यात सहभागी झालो आणि त्यांना ते फावलं. कारण त्यांना मिळत नव्हतं. इंग्रजांनी तुम्हाला जर पंचपक्वानं खायला दिलं तर तुम्ही त्यांची चूक नव्हती, कारण परिस्थिती त्यावेळेला तशी होती. पण नंतर त्यांच्या लक्षात आल्यावर त्याने बरोबर इंग्रजांना धडा शिकवला. कारण इंग्रजांच्या बोटात काय घडत आहे ते त्यांना माहिती होत होती. ते तसे नव्हते, ते माहिती आपल्या कार्यकर्त्यांना सांगत होते. आणि अशा पद्धतीने हे सगळं इंग्रजांनी केलेलं काम. ह्याच्या पुढचा व्हिडिओ आपण उद्या पाहूया. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि सगळ्यांना पाठवा तो व्हिडिओ आत्ताचा. अजून थोडंसं इंग्रजांबद्दल सांगायचं आहे, आपल्या लोकांबद्दलही, ते आपण पुढे पाहूया. नमस्कार.